एक शिस्त जी आपल्याला खरोखर वाखाणण्यासारखी आहे. कारण आमचं जे ब्रीदवाक्य आहे, स्वास्थ्य शरीर आयुष्य महान, आणि हेच ब्रीदवाक्य आज आपल्याला इथे खरोखरच अगदी पूर्ण परिपूर्ण असं उपयोगी पडतं. कारण आतापर्यंत 40 नंतर 50 नंतर किंबहुना 60 नंतरचे खेळाडू सुद्धा खेळताना दिसत आहेत. आपली खेळाची चुणूक, आपल्या खेळाची अजूनही भूक इथे दाखवताना दिसत आहेत आणि त्या अनुषंगाने अजूनही फिट राहण्याचा प्रयत्न करतात. त्याचं पूर्ण श्रेय जाते ते माझे मित्र मास्टर प्रदीपजी पाटील यांना. चला मैदानाकडे जाऊया. आणि मैदानामध्ये आता सामन्याला सुरुवात होताना गोलकोडे संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. पाचारण केलेलं इथे ते तळवली संघाला. राईट आर्म विकेट. पहिला चेंडू इथे फुलटॉस पद्धतीचा चेंडू, परंतु भिरकावलेला चेंडू गेलेला तो मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरता होतोय. वन बाउन्स पिकअप करतोय, थ्रो करतोय पुन्हा एकदा बॅडीकडे. बॅडी पहिली ओव्हर घेऊन येताना दिसतो. स्वतः कर्णधार आहे संघाचा भालचंद्र दळवी उर्फ बॅडी. 3 क्षेत्ररक्षक डी साइडला, ऑफ साइडला 2 क्षेत्ररक्षक, एक कव्हर आणि एक लॉंग ऑफच्या दिशेने अशी रचना ऑफ साइडची. बॅडी जातोय 3 ते 4 पावलांचा स्टार्ट. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी करतोय इथे अगदी फ्लाइटेड डिलिव्हरी, मारण्याचा प्रयत्न, फसलेला प्रयत्न, आणि त्याचबरोबर एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. फ्लाइटेड डिलिव्हरी याला म्हणतात मायावी बॉल. मायावी बॉल म्हणजे असं वाटतं की आपण सहज या चेंडूला मारू शकतो, परंतु त्या चेंडूला मारू शकत नाही. त्याच्यामध्ये एक प्रकारची एक अगदी फसवेगिरी असते, ती फसवेगिरी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅडी, आणि इथे मात्र जोरका शॉट. चेंडू हवेमध्ये, बघूया चेंडू जातोय तो अगदी सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांचा इशारा आमच्या बाजूने येताना दिसतोय तो अंपायरचा. आणि याचबरोबर पहिला षटकार या इनिंग मधला, या ओव्हर मधला संदीप याच्या भात्यामधून. संदीप एक अटॅकिंग बॅट्समन आहे, उत्कृष्ट बॅट्समन आहे, परंतु इथे मात्र चेंडूला फ्लाईट न देताना चेंडू फ्लॅटवर टाकला होता तो बॅडी यांनी, परंतु त्याचा खरंच समाचार घेतलेला इथे संदीप यांनी. पुन्हा एकदा तयार आहे, बॅडी तयार आहे. संदीप फ्लाइटेड डिलिव्हरी, लोअर फुलटॉसचा चेंडू, भिरकावलेला चेंडू, परत बॅक टू बॅक 2 गुड शॉट्स आर देयर. व्हाट अ गुड शॉट इट वॉज इन टू दी बॅट, lower full toss it was, hammered that ball over the fence, score like division for 6 runs. क्या बात है, लवली शॉट इसे कहते हैं, शॉट टाइमिंग शॉट इसे कहते हैं. त्याच पद्धतीने शॉट आणि त्याच पद्धतीच्या चेंडूला पुन्हा एकदा धाडलेल्या पाठोपाठच्या चेंडूवर 2 षटकार इथे पाहायला मिळतात. वेल बिगन इज हाफ डन आपण म्हणतो, चांगली सुरुवात म्हणावी लागेल इथे ती तळोली संघाची. आता मात्र ही 4 ओव्हरचा सामना असणार आहे, आणि या 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये कुठपर्यंत बदल मारतो ते बघायचं आहे. संघ पुन्हा एकदा सज्ज होतो खेळण्यासाठी. संदीप सज्ज होतो बॅडी. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे लोअर फुलटॉसचा चेंडू, भिरकावलेला चेंडू, 1 बाउंड 2 बाउंड. फिल्डरच्या हातामध्ये 1 धाव घेतलेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रश्न नाही. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो इनटू द विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर किरण नाईन बिहाइंड द विकेट आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्याचबरोबर 1 धाव. 1 धावेंनी मात्र धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या झालेली आहे ती 14 ह्या धावसंख्येवर. पहिली ओव्हर प्रगतीपथावर 14 आतापर्यंत धावा झालेल्या आहेत. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 14 धावा कुठून काढलेल्या आहेत. शेवटचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे सरसावला मारण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र एक चान्स गमावलेला आहे. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू नीटसा काही आला नाही, अन्यथा इथे एक स्टंपिंग चान्स होता. हरकत नाही, परंतु एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघांसाठी. 14 धावा ह्या पहिल्या ओव्हरमध्ये कुठून काढलेल्या आहेत तिथे त्या तळोली संघाने. खास करून त्यामध्ये एकट्या 13 धावा एकट्या संदीपच्या आहेत. संदीप यांनी 2 षटकारांशी 13 धावांवर खेळताना दिसतो. संदीप अटॅकिंग बॅट्समन आहे इथे. आपण पाहू शकतो आता पहिली ओव्हर समाप्त झालेली आहे, दुसरी ओव्हर घेऊन येताना दिसतो. तो कोण येतो तो बघूया. दुसरी ओव्हर घेऊन येताना दिसतो तो डावखुरा गोलंदाज संदीप. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करणार आहे इथे राईट हँडर बॅट्समन. हा कोण आहे बॅट्समन? कोण आहे? ज्ञानेश्वर साठी, सॉरी संदीप. आता संदीप स्ट्राईकला इथे पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वर नॉन स्ट्रायकरला एंड आहे, आणि आपली पहिली ओव्हर संघाची दुसरी ओव्हर घेऊन येताना दिसतोय तो संदीप. शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट पिच संदीपचा पूल समाचार केला, पूल केलेला आहे. चेंडूची आठवण करून देतो इथे सूर्यकुमार यादव. शॉट, स्काय शॉट,
ओव्हर द बेंच फॉर अ 6 रन. एक जबरदस्त शॉट पिच चेंडू घेरला त्यांनी आणि त्याला बरोबर पूल केलेलं आहे. अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून काही तिथे करू शकला नाहीये स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक. फक्त बघ्याची भूमिका घेतलेली होती. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या इनिंग मधला तिसरा षटकार येतो तो संदीपच्या भात्यातून. 3 षटकारांनिशी संदीप मात्र अगदी मस्त बॅटिंग करताना दिसतोय तो. 6-6-6 18 आणि 19 धावा आतापर्यंत काढलेल्या आहे. 4 चेंडू खेळलेले आहे संदीप आणि 19 धावा आतापर्यंत काढलेल्या संदीप यांनी. लेफ्ट हँडर संदीप टू राईट हँडर संदीप. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट दिस टाइम. वन्स अगेन व्हाईट बॉलला सोडून दिलेला आहे आणि ह्याच पद्धतीने व्हाईटचा इशारा आमच्या बाजूने आणि 1 धावा एक्स्ट्रा. 2 धावा इथे मिळणार आहे संघाला. 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरकताना उसळी मारताना 22 या धावसंख्येवर. बिनबाद 22 अशा सुस्थितीमध्ये येताना दिसतो संघ. पुनश्च एकदा संदीप लेफ्ट हँड ओव्हर द विकेट to right hander Sandeep. This time he hammered that ball. What a good looking shot it is. But into the hands of fielder, but he could not correct it, catch it properly. And once again, drop the catch. Who is there? Kiran Naik, I think so. Yes. ये बड़ी महंगी हो सकती है. बड़ा बैट्समैन था संदीप जैसे बैट्समैन को आउट करने की बड़ी नामी संधि थी, लेकिन ये संधि गंवा दिया है यहाँ पे. कॅचेस विनिंग मॅचेस आपण नेहमी म्हणतो. इथे हा खेळाडू काय होईल ते सांगता येत नाही. मोठ्या खेळाडूला ज्या वेळेला जीवनदान मिळतं त्यावेळेला तो मोठी धावसंख्या उभारतो. आपल्याला माहिती आहे संजू सॅमसन सेमीफायनलच्या मॅच मध्ये एक जीवनदान भेटला आणि त्यानंतर त्याने मागे वळून न बघताना हवा काढून टाकलेली इंग्लंडच्या गोलंदाजांची. तसंच पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. इथे जोरका शॉट. क्या बात आहे. इनसाइड आउट ओव्हर द पॉइंट रिव्हिजन फॉर 4 रन. गुड लुकिंग शॉट इथे. क्या बात आहे. आउटसाइड ऑप्शनचा चेंडू हेरला त्याने. थोडासा बॅटला अँगल दिला, क्रॉस केला आणि त्याला सरळ धाडलेला आहे तो पॉइंटच्या डोक्यावरून. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. आणि या चौकाराने मात्र धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या झालेली आहे ती आता 28 धावा फळकावर लागलेल्या त्या. बिनबाद 28 आतापर्यंत. दुसरी ओव्हर प्रगतीपथावर. मोठी धावसंख्येच्या उभारण्याचा मनसुबे सादर करताना दिसत ते तळोली संघाचे खेळाडू. मी मगाशीच म्हटलं होतं कॅच कुठपर्यंत माग पडते ते आपल्याला बघायचं आहे. आता परत एकदा खेळण्यासाठी सज्ज होत आहे. लेफ्ट हँडर संदीप वन्स अगेन विल बॉल टू. नाउ ही इज गोइंग राउंड द विकेट टू संदीप. This time once again lower full toss ball. He hammered that ball into the hands of mid wicket. Lightly tumbled there, but once again they are going for the second run. Good running between the wicket. ज्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले त्या पद्धतीने आपल्याला इथे आठवण करून देतात विराट कोहली आणि जडेजा. आहा क्या बात आहे. लवली रनिंग बिटवीन द विकेट. 4 चेंडू झालेले आहेत. पण 4 चेंडू झालेले आहेत. ओके 2 चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे या ओव्हर मधले. आतापर्यंत ह्या ओव्हर मध्ये एक चौकार आणि एक षटकार खेचलेला आहे तो संदीप यांनी. सज्ज होतो पुन्हा खेळण्यासाठी. लेफ्ट हँड राऊंड विकेट. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फुलटॉस चेंडू, परंतु चेंडू जातो तो घोषित क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळणार आहे, परंतु चांगला शॉट, परंतु तितक्याच पद्धतीने तो चेंडू मात्र त्याची दिशा बरोबर होती, त्यामुळे 1 धाव मिळालेली आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकताना 31 या धावसंख्या. किती 31 31 पुन्हा लॉस. 31 धावा. सॉरी एक बॉल आहे ना. 1 बॉल आहे ना. 1 हा ओके बॉल पुरवायचा आहे. शेवटचा चेंडू असणार ह्या ओव्हर मधला. आतापर्यंत खणखणीत अशी बॅटिंग करताना दिसतो संदीप ह्या ओव्हर मध्ये. आतापर्यंत एक चौकार आणि षटकारांनी मात्र धावसंख्या अगदी मजबूत स्थितीमध्ये येताना दिसतो तो तळोली संघ. खास करून संदीप याची जर बॅटिंग बघितली आतापर्यंत 4 षटकार आणि 1 चौकाराच्या सहाय्याने आपली धावसंख्या फुलवताना दिसतोय. 9 चेंडूंमध्ये आतापर्यंत 28 धावा कुठून काढलेल्या संदीपाने. जवळजवळ 300च्या स्ट्राईक रेटनी धावसंख्या उभारताना दिसतोय संदीप आपल्या संघासाठी. पुढे एकदा खेळण्यासाठी संजय. संदीप
लेफ्ट आर्म राउंड विकेट. इथे जोरदार शॉट. व्हाट अ गुड लुकिंग शॉट इट इज. इनटू द हँड ओव्हर द हेड ऑफ द मिड विकेट एरिया. खरोखरच उंच उडी मारून पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू पर्यंत त्याचा हात पोहोचला नाही आणि चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. षटकार आणि या षटकारानिशी ही ओव्हर समाप्त होते. 2 षटकार आणि 1 चौकारच्या सहाय्याने या ओव्हरमध्ये आतापर्यंत 23 धावा कुठून काढलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 23. अगदी धावांचा रतीप पाहायला मिळतो. एका पाठोपाठ एक सरस असे चौकार षटकार पाहायला मिळतात आणि अगदी उत्कृष्ट बॅटिंगचा नमुना पेश करताना दिसतात ते तळवली संघाचे खेळाडू. दोन्ही खेळाडू आतापर्यंत अगदी उत्तमरित्या बॅटिंग करताना दिसतात. एकही गडी बाद न होताना आतापर्यंत स्कोर आहे तो 37 धावा. बघूया मोठा उच्चांक होतोय का पार्टनरशिपचा तेही बघायचंय. आपल्याला माहिती आहे आताच T20 वर्ल्ड कप झाला. T20 वर्ल्ड कप मध्ये एका पाठोपाठ एक सरस असे मोठे मोठे रेकॉर्ड झाले आणि त्यानंतर आता लगेचच IPL ची सुरुवात होणार आहे. एक मोठा थरार आपल्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटचा थरार म्हणतात त्याला. क्रिकेटची इथे जोरदार मारण्याचा प्रयत्न पुढे सरसावलाय, परंतु बॅट गोलंदाजांनी त्याला बीट केलेलं आहे आणि इथे विकेट किपिंग करतोय मागे तो स्वतः कर्णधार बॅडी आणि बेल सोडवल्या. त्याचबरोबर इथे तो स्टंप आउट झालेला आहे. पहिली विकेट गेलेली आहे ज्ञानेश्वर बाद झालेला आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय पुढचा एक डॅशिंग डायनामाइट स्फोटक फलंदाज योगेश. योगेश आणि संदीप 2 जोडगोळी. आता त्यांच्या दोघांच्या खांद्यावर मदार असणार आहे की मागच्या ह्या टुर्नामेंट मधला आतापर्यंतचा हायएस्ट स्कोरचा जो रेकॉर्ड आहे त्याला गवसणी घालतायत की बघायचं आहे. कारण आतापर्यंत बोनकोडे संघाने आतापर्यंत हायएस्ट स्कोर इथे केलेला आहे. 78 धावा त्यांनी केलेल्या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. परंतु इथे 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये कुठपर्यंत उच्चांक होतो तोही बघायचा आहे. सज्ज होतोय आता मात्र कैलास गोलंदाजीसाठी. कैलास ऑलराऊंडर खेळाडू आहे बोनकोडे संघाचा. एक चांगला बॅट्समन आहे, त्याचबरोबर एक चांगला गोलंदाज आहे. सज्ज होतो गोलंदाजीसाठी. राईट आर्म विकेट. पहिला चेंडू भिरकावलेला चेंडू. क्या बात आहे, लवली शॉट. बघता बघता डोळ्याच्या पारणे फिरले आणि सहज चेंडू सहज गत्या गेल्या लिफ्ट केलेला तो 6 धावांसाठी खणखणीत असा ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराने मात्र पुन्हा एकदा स्कोर जंप घेताना, पुन्हा एकदा उसळी घेताना जातोय 40च्या वरच्या घरामध्ये. 43 धावा फळकावर आतापर्यंत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 43 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. एक उत्कृष्ट अशी बॅटिंग करताना दिसतोय तो. आता आल्या सलामी दिलेली त्यांनी पहिल्या चेंडूवर खणखणीत आता षटकार खेचलेला आहे तो कैलासाला आणि त्याने आपले मनसुबे सादर केलेले आहेत की षटकार चौकाराने बरसात करण्याचा एक मनसुबा त्यांनी सादर केलेला आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आणि आता परत एकदा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी कैलास. सज्ज होतोय योगेश. जोरकस मारण्याचा प्रयत्न परंतु बीट झालाय तिथे. चेंडू आणि फळी यांचं मेचकूट जमलं नाहीये. चेंडू विसावलाय विकेट किपरच्या हातामध्ये बॅडी यांच्या आणि त्याचबरोबर एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगला कमबॅक तर म्हणावा लागणार नाहीये कारण एक चेंडू आतापर्यंत निर्धाव आहे. बघूया पुढचा चेंडू कशा पद्धतीने खेळतो तो योगेश. राईट आर्म विकेट. इथे थोडासा स्वायर गोलंदाजी पाहायला मिळाली. आउटसाइड द लेग स्टंप चेंडू अजूनही लेग स्टंपच्या बाहेर जाताना थोडासा टोन झालेला आणि इथे वाईट करार केलेला अंपायरांनी. त्याचबरोबर 1 धाव इथे पाहायला मिळते. एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल. आपण बघू शकता 1 2 3 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला बाउंड्री लाईनला तैनात आहेत. 1 क्षेत्ररक्षक आहे ऑफ साइडला. हा इथे मात्र सोडून दिलेला आहे चेंडू. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू. बॅट्समन अपील करतायत परंतु अंपायर यांची चाणाक्ष नजर, अगदी तिरकी नजर ज्याला म्हणतात ती नजर तिथे पाहायला मिळाली आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. पुन्हा एकदा कैलास सज्ज होतोय गोलंदाजीच्या मार्कवर. राईट आर्म विकेट गोलंदाजी करतोय. शॉर्ट रन अपनी करतोय तो. इथे जोरका शॉट ट्रॅव्हल होतोय कार्पेटच्या सारे. 1 धाव घेतलेली आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल इथे. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकताना 45 धावा आतापर्यंत फळकावर लागल्या संघाच्या.
मोठी मजल मारण्याचे मनसुबे होते, परंतु ह्या ओव्हरमध्ये मात्र कुठेतरी लगाम घातलेला आहे तो कैलास यांनी. पहिला चेंडू विकेट आणि दुसरा चेंडू 6. त्यानंतर मात्र त्यांनी चांगला कमबॅक केली. इथे मात्र चेंडूला दिशा दिली, इनसाइड आउट खेळलेला आहे. चेंडू येतो तो क्षेत्ररक्षकाने अगदी कव्हर क्षेत्रामध्ये तो फील्ड करताना दिसतोय, परंतु 2 धावा इथे घेतलेल्या आहेत. ऑन द बाउंड्री लाईन फील्ड करताना थोडासा थंबल झाला होता, त्या कारणाने मात्र पुन्हा एकदा 2 धावा आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या झालेली आहे ती 47 धावा फलकावर लागलेत आतापर्यंत. ओव्हर समाप्त झालेले 47 धावा आतापर्यंत फलकावर लागलेल्या आहेत. आतापर्यंत ज्या 3 ओव्हर झालेल्या आहेत त्या 3 ओव्हर मध्ये खास करून कैलास यांची गोलंदाजी थोडीशी का होईना चांगली आपल्याला पाहायला मिळाली. 10 धावा फक्त दिल्यात त्यांनी आणि 1 विकेट मात्र इथे बाद केलेले तो कैलास यांनी. आणि आता मात्र शेवटची निर्णायक हाणामारीची ओव्हर, अगदी आक्रमक ओव्हर म्हणावी लागेल, क्लायमॅक्स ओव्हर ऑफ द इनिंग ज्याला म्हणतो आपण, ती ओव्हर घेऊन येतोय तो, शेवटची ओव्हर घेऊन येतो तो बाबू. आखिरी ओवर लेके आ रहे बाबू. देखना है किस तरह से गेंदबाजी करते हैं, क्योंकि बड़ा स्कोर बनाया था पिछले मैच में, उन्होंने बैट से अपनी टीम को जिताया था. यहाँ उनकी जरूरत है कि आखिरी ओवर है अच्छी डालनी चाहिए, लेकिन सामने बड़ा खिलाड़ी है योगेश और संदीप जैसे 2 खिलाड़ी जिनके पास बड़े शॉट्स मारने की क्षमता है. देखना है किस तरह से गेंदबाजी करते बाबू इन दोनों बल्लेबाजों को. दोनों बल्लेबाज काफी अच्छे आक्रामक है, बहुत ही उम्दे खिलाड़ी है, काफी अच्छी बल्लेबाजी करते हैं. सामने अगर उनको गेंदबाजी करना है तो एक चैलेंजिंग गेंदबाजी करनी पड़ेगी बाबू को. तैयार है बाबू, 10 कदमों का स्टार्ट लेते जा रहे हैं. राइट आर्म विकेट योगेश के लिए शॉर्ट पिच गेंद और इसका पूरा समाचार ले लिया. शॉर्ट पिच गेंद को पुल किया, सीधा स्कोर लग रिवीजन में स्कोर लग के ऊपर से 6 रन के लिए. बहुत ही बढ़िया टाइमिंग शॉट इसे कहते हैं. देख लिया, परख लिया, गेंद को आने दिया और उसको घुमा दिया कलाइयों के साथ में सीधा स्कोर लग की दिशा में 6 रन के लिए. बढ़िया शॉट के साथ में 6 रन के साथ में स्कोर आगे बढ़ता हुआ 50 के ऊपर का स्कोर. यहाँ पे 53 रन है स्कोर बोर्ड के ऊपर. फिर से तैयार है बाबू. राइट आर्म विकेट गेंद और घुमाना चाहते थे, कहीं पे बल्ला और कहीं पे गेंद चली गई विकेट कीपर के दास्तानों में, और इसी के साथ में एक डॉट बॉल. पहली गेंद 6, दूसरी गेंद डॉट बॉल. अब देखना है अच्छा कमबैक करते हैं बाबू या नहीं है, लेकिन वक्त बताएगा. लेकिन वक्त के साथ साथ बहुत ही अच्छी बैटिंग का मुजाहरा पेश कर रहे दोनों बल्लेबाज. राइट आर्म विकेट फिर से तैयार है और इस गेंद को खोद के निकाला. गेंद चली जा रही है नो मैन लैंड में, कोई भी खिलाड़ी नहीं हुआ, बराबर गैप था. लॉन्ग ऑफ और कवर के बीच का जो गैप वो बराबर देख लिया उन्होंने और वहीं पे शॉट गया. इसे कहते हैं टाइमिंग शॉट, इसे कहते हैं शॉट ऑफ द क्रिकेट, इसे कहते हैं जहां विराट कोहली जैसे खिलाड़ी है उसी तरह की बैटिंग करते, जहां देखते हैं कि जहां गैप है वहीं मारते. वही शॉट देखने लायक शॉट था और वही देखते देखते उन्होंने अपने टीम को आगे बढ़ा दिया 4 के साथ में और बढ़ता हुआ आगे स्कोर 58 के स्कोर के ऊपर. राइट आर्म की दी गेंद आप उठा दिया, लेकिन बैट का एज पकड़ लिया है, उसके नीचे खिलाड़ी है. देखना है आखिरी वक्त पर डटे रहे थे, लेने की कोशिश की थी लेकिन हाथ से फिसल गई गेंद और गेंद जमीन के ऊपर गिर गई. इसी के साथ में एक और जीवनदान. मैं पहले भी कह चुका हूं कि कैचेस विनिंग मैचेस, और जो कैचेस जो एक कैच अगर संदीप की जो छूट गई थी वहां पे लॉन्ग ऑन की दिशा में, वो कैच बड़ी महंगी हो गई यहाँ पे बुनकोड़े की टीम के लिए, बुनकोड़े 40+ की टीम के लिए, क्योंकि उसी संदीप ने काफी अच्छी धुआंधार बैटिंग की है. लगभग उन्होंने 4 छक्के जड़ा लिए. राइट आर्म की ये गेंद और माना चाहते थे, अब कारपेट के सहारे गेंद लुढ़कती हुई जा रही है. फील्डर उसके पीछे है, नाकाम हुए, पीछे से बैकअप कर रहा था दूसरा खिलाड़ी, पिकअप किया, थ्रो किया गेंदबाज के दास्तानों में, लेकिन तब तक 2 रन नहीं रोक पाए थे. 2 रन के साथ में स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर है 61 रन. बहुत ही बड़ा स्कोर 4 ओवर के इस मैच के अंदर 61 रन काफी बड़ा स्कोर कह सकते हैं. फिर से तैयार है बाबू, 10 कदमों का स्टार्ट. इस गेंद को घुमा दिया. व्हाट अ टेरिफिक शॉट, व्हाट अ गुड शॉट इट इज. क्या बात है, देखते देखते देख लिया, परख लिया और जैसे आया गेंद जिस स्पीड में उसी स्पीड से बल्ला आ गया और उसी स्पीड से गेंद चली गई सीधी बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए.
आखिरी ओवर का ये आखिरी गेंद, और ये आखिरी गेंद में काफी अच्छी शॉट, और इस शॉट के साथ साथ हमें याद दिलाया महेंद्र सिंह धोनी की। जिस तरह से फिनिश करते थे, जिस तरह से आखिरी गेंद के ऊपर छक्का जड़ाते थे, उसी तरह का छक्का यहाँ पे देखने लायक छक्का योगेश के बैट से देखने को मिला। और इसके साथ में स्कोर बोर्ड के ऊपर स्कोर है अब 67 रन, यानी कि 68 की आवश्यकता जीत के लिए। 4 ओवर्स यानी 24 गेंदे में 24 गेंदे 68 की दरकार जीत के लिए। काफी बड़ा स्कोर और काफी बड़ा कशमकश करना पड़ेगा। पिछले मैच में उन्होंने अच्छी बैटिंग की थी, लेकिन वो 5 ओवर का मैच था जहां 77 बनाने थे, उन्होंने 78 तो बना लिया। अब देखना है, अब बड़ी कड़ी परीक्षा होगी यहाँ पे 40+ बोनकोड़े की। बहुत अच्छा गेम, बहुत अच्छा क्रिकेट यहाँ इस ग्राउंड के ऊपर देखने लायक क्रिकेट। चारों ओर से नजरें खिली है, प्रेक्षक यहाँ पे देख रहे हैं किस तरह की क्रिकेट हो रही है। और वही क्रिकेट आज इस स्वर्गीय दीबा पाटील मैदानामध्ये जे सामने होत आहेत, खरोखरच एका पाठोपाठ रंगतदार असे अगदी स्पोर्टिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय। मागच्या मॅच मध्ये सारसोळे संघाने 77 काढलेल्या, बोनकोडे 40+ ने 78 काढल्या। आता मात्र 4 ओव्हर मध्ये 67 काढलेले त्या संघाने इथे, आणि आता मात्र त्यांना 68 धावा काढायच्या 4 ओव्हर मध्ये त्या बोनकोडे 40+ संघाला। खूपच मोठी दारोमदार असणार आहे ती। पुन्हा एकदा बाबू, कैलास आणि संदीप ह्या फलंदाजांवर बघूया काय होतंय। थोड्याच वेळाने थोडा काळ ठरवेल कोण जिंकतोय कोण हारतोय ह्या मॅच मध्ये, परंतु क्रिकेटची जीत होईल। इथे आपण बघितलं एका पाठोपाठ एक सरस असे षटकार, मी तुम्हाला सांगेन आता प्रत्येकाने किती किती षटकार मारलेले ते अगदी उत्कृष्ट नमुना पेश केलेला। खास करून संदीप यांनी 4 षटकार आणि 1 चौकार, 4 षटकार आणि 1 चौकार। त्याचबरोबर योगेश याने आपल्या भात्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार, अशी दोघांनी उत्कृष्ट बॅटिंग इथे केलेली आहे। संदीप याने नॉट आउट 35 आणि योगेश याने नॉट आउट 27 धावा कुठून काढलेल्या आहेत। आपल्या संघासाठी उपयुक्त अशा पारी या दोघांनी केलेल्या आहेत। फक्त 1 विकेटचा अपवाद, एक ज्ञानेश्वर तेवढा आउट झालेला आहे, अदरवाईज एकाही फलंदाजाला आउट करण्याचा प्रयत्न केला होता। 2 कॅचेस उडल्या होत्या, परंतु कॅचेस घेऊ शकले नाहीत। मी मगाशी पण म्हटलं होतं कॅचेस विनिंग मॅचेस। अगदी संदीप खेळत होता, संदीपच्या जवळजवळ पहिल्या 13 धावा असताना संदीपची कॅच मात्र इथे सुटलेली होती, आणि त्यानंतर मात्र संदीपने 35 धावा काढल्या। म्हणजे मी मगाशीच म्हटलं होतं ही कॅच ड्रॉप केलेली ह्या खेळाडूची, परंतु हा किती घातक ठरतोय ते काळ आणि वेळच ठरवेल, आणि तेच इथे झालेले आहे। तदनंतर मात्र त्यांनी 35 धावा कुठून काढल्या। खरोखरच उत्कृष्ट बॅटिंग केली। आपल्या अगदी लौकिकाला साजेशी बॅटिंग त्यांनी सादर केली होती, आणि एक मोठं क्रिकेटचं मोठं प्रस्थ, मोठं नाव त्यांनी आपल्या समोर लावलेलं होतं। आपल्याला माहिती आहे काही खेळाडू आपल्या 40+ मधले दिवा संघाकडून खेळताना प्रकाश केनी सारखा एक हरपन मौला खेळाडू, आपल्या पायदानमध्ये जी टीम पहिल्या रँकवर आहे दिवा संघ, त्यानंतर तळवली, त्यानंतर अजूनही काही संघ आहेत, असे एका पाठोपाठ एक सरस संघ आपल्याला पाहायला मिळतात। परंतु इथे आपण जर रँकिंग करायला गेलो तर खरोखरच अगदी कठीण परिस्थिती होऊन बसणार आहे, कारण क्रिकेटचा स्तर जो आहे आपल्या ह्या 40+चा तो फारच उंचावलेला स्तर आपल्याला पाहायला मिळतोय। सकाळच्या सत्रामध्ये नियमित प्रॅक्टिस करताना दिसतात सगळे खेळाडू, आणि त्यानंतर शनिवार रविवारला हे मॅचेस असतात, आणि नेहमीप्रमाणे पहिली ओव्हर घेऊन येताना दिसतो तो स्वतः कर्णधार अभिमन्यू पहिली ओव्हर घेऊन येताना दिसणार आहे। मागच्या मॅच मध्ये अभिमन्यू यांनी चांगली गोलंदाजी केली होती, अगदी 3 रन्स देऊन त्यांनी 2 विकेट घेतल्या होत्या वाशी संघासमोर। उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना पेश केला होता। किरण आणि रवींद्र आहे ना, आता मात्र ओपनिंगची जोडी आपल्याला पाहायला मिळते, किरण नाईक आणि रवींद्र अशी जोरगोळी मैदानामध्ये। किरण स्ट्राईक घेताना दिसतो, 50च्या वरील खेळाडू किरण नाईक सज्ज होतो खेळण्यासाठी। अंपायर सिग्नलिंग, प्लेज बिगिन टू स्टार्ट नाउ, फर्स्ट ओव्हर, फर्स्ट बॉल। किरण नाईक wanted to hit that ball taken edge of the bat and went behind the wicket। 1 धाव मात्र घेतलेली आहे, एका धावेने समाधान, कारण एका धावेने इथे आपल्या संघाचं खातं खोललेलं आहे। एका दुक्का काम नाही चलेगा असं किरण नाईकला चांगलं माहिती आहे,
म्हणून किरण नाईक पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न करणार हे मलाही माहिती होतं, परंतु इथे सरळ हातामध्ये नारायणचा चेंडू विसावलाय. पॉइंटच्या दिशेने थोडासा लूज शॉट आपल्याला पाहायला मिळाला. थोडंसं टायमिंग, थोडंसं ताकद जर असती तर कदाचित डोक्यावरून गेला असता, परंतु इथे मात्र सरळ हात विसावलेला आहे नारायण यांच्या हातामध्ये. नारायण यांनी कोणत्या प्रकारची चूक न करताना कॅच घेतलेली आहे. त्याचबरोबर पहिला गडी बाद झालेला किरण नाईकच्या रूपाने 1 या धावसंख्येवर. हॅलो हॅलो, नवीन फलंदाज आलेला आहे तो कैलास. राईट आर्म विकेट. चेंडूला मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने वळण घेतलेलं आहे आणि चेंडूने बीट केलेलं आहे कैलास याला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि त्याचबरोबर 1 डॉट बॉल पाहायला मिळाला. मी मगाशीच म्हटलं होतं उत्कृष्ट स्पिन गोलंदाजीचा नमुना पेश करताना दिसतोय तो अभिमन्यू. इथे पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू, त्याच पद्धतीने शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु फसलेला प्रयत्न म्हणावा लागेल. आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग बाय अभिमन्यू. वन्स अगेन अभिमन्यू ऑन हिज बॉलिंग मार्क. राईट आर्म ओव्हर द विकेट. अरे बापरे, इथे जोरदार शॉट पाहायला मिळाला आहे. चेंडू जातोय मात्र बरोबर 1 बाउन्स फील्ड करतोय ऑन द बाउंड्री लाईन. फिल्डर एकच धाव इथे पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग तिथे झालेली आहे. आणि त्याचबरोबर इथे 1 धावेने धावसंख्या पुढे सरकताना फक्त 2 या धावसंख्येवर. मी मगाशी म्हटलं होतं 2 धावा घेऊन 3 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. बॉल ओके 1 मिनिट 5 बॉल आतापर्यंत झाले. शेवटचा चेंडू असणार या ओव्हर मधला. अभिमन्यू इथे जोरदार शॉट, चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येताना 3 ओव्हर मध्ये 64 धावा काढायच्या आहेत. मागच्या मॅचची पुनरावृत्ती करावी लागेल, परंतु इथे मात्र चाणक्य गोलंदाजी इथे करताना दिसत ते तळोळी संघाचे गोलंदाज. पहिल्या ओव्हर मध्ये सेटबॅक केलेला आहे तो. पहिल्या ओव्हर मध्ये सेटबॅक केलेला आहे तळोळी संघाच्या कर्णधाराने अभिमन्यू यांनी. आणि उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर मात्र रोखून धरलेला, अगदी दाबून ठेवलेले आहे ते बुनखोडे संघाला. फक्त 4 धावा आणि आता मात्र येणाऱ्या 3 षटकांमध्ये 64 धावांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. अशक्य प्राय म्हणावं लागेल. मग क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, काही होऊ शकतं. आपण मागच्या मॅच मध्ये बघितलं होतं कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. आता पुढचा गोलंदाज चिंतामण ते बघायचंय. सेकंड ओव्हर घेऊन येतो तो चिंतामण. उंचापुरा चिंतामण राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करणार आहे. समोर आहे कैलास. जोरदार शॉट, क्या बात आहे. परंतु ह्या शॉट मध्ये ताकद कमी होती. ऑन द बाउंड्री लाईन झेलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू त्याच्या हातून खाली निसटला आणि त्याचबरोबर 1 जीवनदान मिळालं कैलासाला. कैलास एक मोठा बॅट्समन आहे, त्याला इथे जीवनदान मिळालेलं आहे. चांगली जमेची बाजू आहे बुनखोडे संघासाठी, परंतु मोठा स्कोर आहे. या मोठ्या स्कोरला गवसणी घालायचे, त्याला चेस करायचंय. म्हणजे कठीण, अशक्य प्रयत्न म्हणू शकत नाही, कठीण कामगिरी असणार आहे ती बुनखोडे पर्टिक्युलर संघासाठी. आणि आता मात्र सज्ज होतो नवीन बॅट्समन तो रवींद्र. शॉट पिच चेंडू मारण्याचा प्रयत्न पुढे सरसावला आणि विकेट किपर यांनी त्यांना स्टंप आउट केलेला आहे. आणि त्याचबरोबर इथे दुसऱ्या गड्याचा पतन इथे पाहायला मिळतोय. लवली फिल्डिंग बिहाइंड द विकेट. खूपच जबरदस्त किपिंग, अगदी जास्त पुढे गेला होता रवींद्र. आपली जागा सोडून पुढे सरसावला होता, स्टेप आउट केला होता. परत यायला त्याला मात्र कोणत्याही प्रकारची चान्स नव्हती. आणि इथे मात्र विकेट किपर विकेटच्या मागे चांगली भूमिका बजावताना दिसतोय. विकेट किपिंग करताना दिसतो मनोज वैती. चांगली किपिंग आपल्याला पाहायला मिळाली. मी तर म्हणेन अगदी 1981, 82, 83च्या दशकामध्ये त्यावेळेला विकेट किपर फारुख इंजिनियर होते. अगदी उत्कृष्ट किपिंगचा नमुना पेश करायचे. फास्ट बॉलरला सुद्धा ते अगदी जवळ राहायचे, ऑन द स्टंप राहायचे. त्यानंतर 1982च्या नंतर सय्यद किरमाणी आले आणि 83ला वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळेला मात्र सय्यद किरमाणी त्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते.
राईट ओव्हर द विकेट. पुन्हा जोरदार शॉट. क्या बात आहे. मागच्या मॅचची पुनरावृत्ती होताना दिसते की काय. हो 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 हो, बहुत ही अच्छी कॅच. क्या बात आहे. लवली कॅच ऑन द बाउंड्री लाईन. अगदी जंप उडी मारून कॅच घेतलेली आहे. इथे आम्हाला आठवण करून देतात ते एबी डिव्हिलियर्सची. ज्या पद्धतीने कॅच घेतो तो एबी डिव्हिलियर्स ऑन द बाउंड्री लाईन. अगदी उत्कृष्ट कॅच म्हणावे लागेल. या कॅच बद्दल खरोखर प्रशंसा करावी लागेल. रवींद्र याची प्रशंसा करावी लागेल, कारण हा जवळजवळ षटकार होता आणि त्या षटकाराला मात्र उंच उडी मारून तिथे कॅच घेतलेली आहे. असंच आपल्याला माहिती आहे चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये शेवटच्या चेंडूवर अगदी शॉट खेळला होता आणि तो जर षटकार गेला असता तर भारत हरला असता. परंतु त्यावेळेला तिथे सूर्यकुमार यादव होता. अगदी सूर्यकुमार यादवने तो कॅच घेतला, परंतु सूर्यकुमारला माहिती होतं की आपण आता बाहेर जातोय. त्याने चेंडू उडवला अगदी ग्राउंड मध्ये आणि पुन्हा ग्राउंड मध्ये येऊन तो पुन्हा एकदा कॅच घेतली. असं काहीच चित्र त्यावेळेला पाहायला मिळालं. 2 विकेट पाठोपाठच्या चेंडूवर 2 विकेट आणि आता मात्र हॅट्रिकची नामी संधी असणार आहे ती चिंतामणीला. हॅट्रिकची नामी संधी असणार आहे चिंतामणीला. बघूया हॅट्रिक होते की काय. ऑफसाईड कडनं आता सॉरी लेफ्ट हँडर बॅट्समन आलेला आहे, त्या कारणाने इथे मात्र थोडीशी दमछाक पाहायला मिळते. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करताना दिसत आहेत ते. लीलाधर पाटील LD ऑफसाईडला होते पॉइंटला, ते आता परत एकदा ऑफसाईडला गेले पॉइंटला लेफ्ट हँडर साठी. थोडीशी दमछाक होताना दिसते. पाहू शकतो आपण आता मात्र 3 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला सर्कल मध्ये पाहायला मिळतात. एक ऑन साइडला सर्कल मध्ये, असे 4 क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये पाहायला मिळतात. एक स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग इथे आमच्या बाजूला इथे पाहायला मिळतो अगदी पवेलियनच्या जवळ. त्यानंतर एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑन असे 3 क्षेत्ररक्षक ऑन साइडला तैनात करण्यात आले ते लेफ्ट हँडर साठी. ओ लवली बॉल. क्या बात है. लवली लवली बॉल. अगदी बीट करताना दिसतो बॅट्समनला. मारण्याचा प्रयत्न, हॅट्रिक बॉल, परंतु बॅट आणि चेंडू यांचं काही मेचकूट जमलं नाहीये. मनोज वैती बिहाइंड द विकेट किपिंग करताना दिसतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो चिंतामण. राईट मोद विकेट. 10 ते 12 पावलांचा स्टार्ट. पुन्हा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, पुन्हा त्याच पद्धतीने बीट करतोय. गुड बॉलिंग बाय चिंतामण. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स आर देयर. व्हॉट अ पुअर बॅटिंग बाय दिस बॅट्समन. संदीप कोणत्याही प्रकारचं टायमिंग जुळत नाहीये बॅट्समनला. बघूया आता तरी जुळतंय का बघूया. राईट मोद विकेट. चिंतामण टू संदीप. पुन्हा त्याच पद्धतीने. क्या बात आहे. लवली फिल्डिंग बिहाइंड द विकेट. लवली किपिंग बिहाइंड द विकेट. आय कॅन से दॅट. खूपच सुंदर. जसा पुढे ससाला बॉल पकडलाय आणि बॉल पकडून त्याची सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि त्याचबरोबर मात्र गडी बाद होतोय. ह्या ओव्हर मध्ये आतापर्यंत त्यांनी 3 विकेट्स घेतलेल्या आहेत. जमेची बाजू म्हणजे ह्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव दिलेली आहे. 1 धाव 3 गडी बाद. चिंतामण यांचं पृथक्करण अगदी सुंदर असं पृथक्करण. अगदी एखाद्या उत्कृष्ट गोलंदाजाला साजेसं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळते. ह्या ओव्हर मध्ये फक्त 3 धावात 1 धाव दिलेली आणि 3 गडी मात्र खंदे फलंदाज त्यांनी बाद केलेले. एका पाठोपाठ एक त्यांनी बाद केलेले आहेत. पहिला केला होता तो रवींद्र, त्यानंतर बाबू आणि त्याच्यानंतर आउट झालाय तो आता संदीप. आतापर्यंत 4 गडी बाद झालेले आहेत ते बोनकोडे 40+ संघाचे. संघ पूर्ण ढोपाळताना दिसतोय. एकही फलंदाज क्रीजवर थांबू शकला नाहीये. आणि आता आलाय तो संजय फलंदाजीसाठी. इथे मात्र कैलास सज्ज होतो बॅटिंग साठी. बघूया कैलास काय करतो आपल्या संघासाठी. ओ हो हो. क्रॅकर डिलिव्हरी. व्हेरी फास्ट डिलिव्हरी. इट वॉज फास्टर डिलिव्हरी म्हणता येईल. असा फास्ट डिलिव्हरी. बॉल अगदी झोन क्विक मध्ये निघून गेलाय योगेशांचा. इतका फास्ट चेंडू जातोय त्याचा की फलंदाजाला मात्र चान्सच नाहीये बॅट फिरवायची. पुन्हा एकदा योगेश टू. इथे मारण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेतलेली आहे आणि नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू जाताना दिसतोय. 1 धाव मात्र मिळणार आहे ती घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेल्या कारणाने. आणि त्या एका धावेने मात्र धावसंख्या एका दुक्का हळूहळू का होईना पुढे सरकताना 6 या धावसंख्येवर
6 धावा 4 गडी बाद असं पृथक्करण. तिसरी ओव्हर प्रगतीपथावर. तिसऱ्या ओव्हरचा दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि अजूनही म्हणजे 10 चेंडू अजूनही शिल्लक असणार आहेत आणि या 10 चेंडूंमध्ये येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये जवळजवळ 62 धावांची आवश्यकता असणार. 61 धावांची आवश्यकता. 62. राईट आर्म होतो पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी, बाउन्सिंग रायझिंग डिलिव्हरी अबोव द चेस्ट हाय. क्या बात है, लवली बॉलिंग हियर बाय योगेश. हा चेंडू अगदी उत्कृष्ट चेंडू म्हणावा लागेल कारण रायझिंग डिलिव्हरी आतापर्यंत फार कमी बॅट्समन आपल्याकडे मारताना दिसतात. तो चेंडू तेच तंत्र इथे वापरताना दिसतो योगेश. इथे पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बॅट फिरवतोय परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही आहे आणि अगदी लागोपाठच्या चेंडूंवर डॉट बॉल पाहायला मिळतोय. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना पेश करताना दिसतो योगेश. बॅटिंग मध्ये चुणूक दाखवल्यानंतर आता बॉलिंगची चुणूक दाखवताना दिसतो तो. जवळजवळ 10 यार्डचा धावसंख्या धावताना दिसतो तो योगेश. इथे मात्र यॉर्कर चेंडू ब्रह्मास्त्र क्रिकेट मधलं परंतु इथे त्याला खोदून काढलेल्या चेंडूला चेंडू जातो सीमारेषेकडे. 1 धाव मात्र घेतलेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या झालेली आहे ती आता 7 ह्याच धावसंख्येवर. अजूनही 61 धावा काढायच्यात. कदाचित हा एक उच्चांक असणार, रेकॉर्ड असेल की जास्त धावसंख्येमध्ये संघ हारताना दिसतोय की काय असं बघायचंय. हो एक चेंज ऑफ स्पेस ज्याला म्हणतात तो इथे पाहायला मिळाला. अगदी धावत येऊन त्याने नंतर अगदी स्पिन गोलंदाज कसा गोलंदाजी करतो त्या पद्धतीने गोलंदाजी केली. अगदी फसवा चेंडू म्हणावा लागेल बॅट्समनला आणि बॅट्समनकडे त्याचं कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर इथे नव्हतं परंतु 1 धाव मात्र या चेंडूवर घेतलेली आहे ती संदीप संजय यांनी. आय एम सॉरी. आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा ह्या ओव्हरमध्ये 3 धावा फक्त पाहायला मिळालेल्या आहेत त्या योगेशांच्या. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल. आणि आता शेवटची ओव्हर घेऊन येतो तो संदीप. उत्कृष्ट असे स्पिन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एक तर स्वतः कर्णधार अभिमन्यू आणि त्यानंतर आता संदीप अशी 2 उत्कृष्ट स्पिन गोलंदाजी त्यांच्याकडे आहे. त्या जोरावर आतापर्यंत त्यांनी चांगली सुरुवात केलेली. इथे मात्र लोअर फुटाचा चेंडू पुढे सरसावला, स्टेप आउट केलाय. सरळ भिरकावलेला चेंडू जातोय तो मिड विकेट क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी खणखणीत असा ब्रँडेड षटकार. इथे मात्र थोडासा चेंडू पुढे पिचिंग करण्याचा प्रयत्न केला होता संदीप यांनी, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. लगेचच स्टेप आउट झालाय आणि त्याला फुलटॉस चेंडू बनवून त्याला सरळ चेंडू झाला होता मिड विकेट क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी. सज्ज होते पुन्हा एकदा खेळण्यासाठीच संजय. संदीप टू संजय. इथे मात्र क्विकर डिलिव्हरी, सरळ चेंडू सोडला होता परंतु चेंडूची दिशा भरकटलेली. कपिल यांचा आमच्या बाजूने इशारा येतोय वाईटचा. थोडासा किंचितचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जाताना दिसत होता आणि वाईट करार केलेला अंपायर यांनी. पुनश्च एकदा राईट आर्म विथ विकेट. इथे मात्र टायमिंग शॉट म्हणावा लागेल. अगदी बॅटच्या खाली चेंडू आला, त्याचा खरपूस समाचार घेतलाय तो बॅट्समन संजय यांनी. कोणत्या प्रकारची दयामाया नाही आणि परत एकदा त्याच पद्धतीने मिड विकेट क्षेत्रामध्ये 6 धावांचा एक रतीप इथे पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 षटकार इथे पाहायला मिळालेत आणि दोन्ही षटकार ते संजयच्या भात्यामधून पाहायला मिळाले. ह्या इनिंग मधले खास करून हे 2 षटकार आहेत. आतापर्यंत कोणीच चौकार षटकार पाहायला मिळाला नव्हता पण ह्या बॅट्समनने मात्र 2 षटकार घेतलेले ते संजय यांनी. पुनश्च एकदा संदीप तयार होतोय गोलंदाजीसाठी. आता मात्र 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला ऑन द बाउंड्री लाईन पाहायला मिळतात. एक आता काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळते, लॉंग ऑनच्या दिशेने एक मिड विकेट आणि एक डीप स्कोअर लाईक असे डीप ऑन द बाउंड्री लाईन 4 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला नारायण तिथे पाहायला मिळतोय. संदीप टू संजय. आता इथे जोरका शॉट, चेंडू ट्रॅव्हल होतोय, कार्पेटचा सहारे क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड करतोय. दरम्यान मात्र 1 धाव घेताना दिसत आहे. दोन्ही फलंदाजांनी एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना 22 या धावसंख्येवर.
अजूनही या इनिंग मधले 3 बॉल शिल्लक असणार आहेत. ह्या ओव्हरचे 3 बॉल शिल्लक असणार आहेत. पुन्हा मारण्याचा प्रयत्न पुन्हा पुढे सरसावलेला आणि या इनिंग मध्ये आतापर्यंत 3रा विकेट स्टंप आउट झालेला आहे. तो मनोज वैती याच्या माध्यमातून 3 स्टंप आउट करण्यात आलेले आहेत. कैलास बाद होऊन चाललेला आहे तो पॅव्हिलियनच्या दिशेने. एक औपचारिकता शिल्लक ह्या सामन्याची आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू फक्त शिल्लक असणार आहेत. कुठपर्यंत संघ जाते तेवढंच फक्त बघायचं. आतापर्यंत 22 धावा, आतापर्यंत 22 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 22 for the loss of 5 wickets and 2 deliveries are left of this inning. Sandeep is on the bowling mark. He will bowl to new batsman Mahesh is on the crease. Right, both wicket to Mahesh. This time he wanted to hit that ball. He correctly hit that ball, but into the hands of fielder. No damage done once again. Once again a wicket is gone into regular interval. Wicket is going on, and 2 wickets back to back. 2 wickets are there. Once again a chance to bat bowler to get a hat trick. शेवटचा चेंडू असणार या इनिंग मधला, या ओव्हर मधला. 2 पाठोपाठच्या चेंडूवर 2 विकेट आणि आता मात्र एक नामी संधी असणार आहे ती गोलंदाजाकडे, संदीपकडे हॅट्रिक संपादित करण्याची. बघूया हॅट्रिक होतंय का. तेवढीच एक औपचारिकता शिल्लक असणार आहे, तेवढी एक उत्सुकता मात्र असणार आहे तळोळी संघाच्या गोटामध्ये. दिलीप सज्ज होतो बॅटिंगसाठी. शेवटचा चेंडू आणि स्वतः लीलाधर पाटील उर्फ LD स्लिप मध्ये जाऊन उभे राहिलेले आहेत. हॅट्रिक बॉल असणार आहे. एक थोडीशी इंटरेस्ट असणार आहे तो तळोळी संघासाठी. इथे मात्र स्टंप आउट केला होता, परंतु अंपायर यांचा कोणत्याही प्रकारचा निर्णय नाही, म्हणजे नॉट आउट आहे तिथे. आणि त्याचबरोबर हॅट्रिकची नामी संधी हुकलेली आहे तिथे संदीपची. परंतु इथे मात्र धावसंख्या आहे ती आतापर्यंत 22 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळते. मॅच संपलेली आहे, मॅच जिंकलेली आहे तळोळी संघ. अभिनंदन संघ. त्याचबरोबर बुमकोडे 40+ संघ, तुमचंही तितकंच अभिनंदन. ह्या सामन्यामध्ये, ह्या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत तुम्ही चांगला खेळ केलात. मागच्या मॅच